विद्यार्थी मित्रांनो, TR गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आपण पेपर 2 मधील मराठी विषयाचा जे अध्यापन शास्त्राचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, भाषा 1 आणि भाषा 2 अशा दोन्ही भाषेतील अध्यापन शास्त्राचे प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या घटकांचा संस्थागत लेखनात समावेश होत नाही? पर्याय पहिला आहे शोक संवेदना मजकूर, पर्याय दुसरा व्यावसायिक पत्र, तिसरा स्वपरिचय आणि चौथा आहे परीक्षण अभिप्राय. यातील बघा, कोणत्या घटकाचा संस्थागत लेखनात समावेश होत नाही, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते शोक संवेदना मजकूर हे आहे. भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत गृहीत कल्पना कोणती? पर्याय पहिला सर्व भाषांचे व्याकरण असते आणि मुले व ते त्यांच्या पद्धतीने आत्मसात करतात या विचाराला नाकारते. पर्याय दुसरा सर्व माणसे शारीरिक कवायत आणि अभिसंधानाच्या माध्यमातून भाषा शिकतात असे मानते. तिसरा प्रत्येक माणसाकडे जन्मजात भाषिक ज्ञान असते असे मानते. आणि चौथा सवय लावून भाषा शिकता येते असे मानते. येथे भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाविषयी आपल्याला जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 3 आहे, कारण की प्रत्येक माणसाकडे जन्मजात भाषिक ज्ञान हे जन्मापासून असते. विषय प्रधान भाषिक आदान म्हणजे बघा, भाषा कशी वापरली जाते यावर रोख असलेले भाषिक आदान, आदानांचे सादरीकरण आणि त्यांची प्रक्रिया. पुढचा आहे माहितीवर रोख असणारे भाषिक आदान आणि चौथा आहे शब्द संग्रह उच्चारण व्याकरण आदी. बघा, विषय प्रधान भाषिक आदान म्हणजेच आपल्याला माहितीवर रोख असणारे भाषिक आदान याचं योग्य पर्याय आहे. पुढीलपैकी कोणती पद्धत भाषा शिक्षणात शब्द आणि शब्दसंच यांना मूलाधार मानते? पर्याय पहिला आहे नियत कृती आधारित भाषा शिक्षण, दुसरा आहे संभाषणात्मक पद्धती, तिसरा आहे शब्दगत पद्धती आणि चौथा व्याकरण भाषांतर पद्धती. यातील शब्द आणि शब्दसंच यांना मूलाधार मानते ती पद्धत म्हणजे शब्दगत पद्धत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? इथे बघा, शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे कोणते उद्दिष्ट नाही असे विचारलेले आहे. पर्याय पहिला आहे शाळेत अध्ययन अध्यापनासाठी विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर करणे, दुसरा आहे शक्यतो मातृभाषा शिकणे आणि तिचा अध्यापन भाषा म्हणून वापर करणे, तिसरा आहे त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी शिकणे आणि शेवटचा पर्याय आहे सर्व मुलं शालेय शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर भाषा आत्मसात करतात. इथे बघा, कोणते उद्दिष्ट नाही असं सांगितलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 3 त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी शिकवणे. इथे बघा, त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा, परंतु हिंदी आणि इंग्रजी हे दोनच विषय शिकवणे हे त्रिभाषा सूत्रानुसार होत नाही, कारण की तुम्ही त्रिभाषेमध्ये कोणत्याही 3 भाषा शिकू शकता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वाणी एक लेख मजकुरातील सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी वाचत आहे, तिच्या वाचनाला काय म्हणता येईल? इथे बघा,
सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी वाचत आहे. तिच्या वाचनाला काय म्हणता येईल? पर्याय पहिला आहे अनुमान लावणे, पर्याय दुसरा न्याहाळणे, पर्याय तिसरा चाळणे आणि पर्याय समीक्षात्मक वाचन. इथे बघा पर्याय क्रमांक याचा जो करेक्ट आन्सर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा चाळणे. इथे बघा चाळणे म्हणजे आपण त्याला स्किमिंग म्हणतो, म्हणजेच समजून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आपण चाळणे ही पद्धत वापरत असतो. इथे आपल्याला जाणून घेण्यासाठी वाचत आहे, त्यामुळे चाळणे हा पर्याय योग्य आहे. इथे बघा न्याहाळणे स्कॅनिंग आपल्याला माहिती मिळवण्यासाठी किंवा माहिती शोधण्यासाठी आपण न्याहाळणे ही पद्धत वापरत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या 2 उपयुक्त विधानांची निवड करा? पर्याय पहिला यामुळे विद्यार्थी शिक्षक दोघांना स्वायत्तता मिळण्यास उत्तेजन मिळते. बरोबर आहे. यामुळे शाळांना स्वतःचे नियोजन करण्यास वाव मिळतो. हेही पर्याय बरोबर आहे. परीक्षा बोर्डाचे अधिकार काढून घेतले जातात, परंतु हे विधान उपयुक्त ठरत नाही. मूल्यमापनाचे नियोजन करण्यात विद्यार्थ्यांचा एक सक्रिय विद्यार्थी म्हणून समावेश केला जात नाही. हे विधान उपयुक्त ठरत नाही. त्यामुळं ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आणि बी. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते शैक्षणिक तत्वज्ञान पुढील बाबींचा पुरस्कार करते? इथे बघा पूर्वनिर्धारित सूचना श्रेणींच्या ऐवजी वास्तव जीवनावर आधारित परिस्थिती व विशिष्ट परिस्थितीनुसार शैक्षणिक वातावरणाचा वापर करणे. इथे बघा श्रेणींच्या ऐवजी वास्तव जीवनावर आधारित. बघा पर्याय पहिला आहे देशीयता, दुसरा आहे संरचनावाद, तिसरा आहे श्रव्य भाषिकता आणि चौथा आहे ज्ञानात्मक. इथे बघा याचे जे योग्य उत्तर आहे ते संरचनावाद आहे, कारण की संरचनावादामध्ये वास्तव जीवनातील अनुभव हे शिकवले जातात किंवा त्याचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता 6वी चा विद्यार्थी राहुल नवीन व्याकरणिक घटक शिकताना त्याने अगोदर जे काही शिकले आहे त्यासोबत सुसंगती लावतो. यातील पुढीलपैकी कोणती कृती लक्षात येते? इथे बघा राहुल नावाचा विद्यार्थी आहे, तो नवीन व्याकरण घटक शिकताना त्याने अगोदर शिकलेले जे काही आहे त्याची सुसंगती लावण्याचा तो प्रयत्न करतोय. तर यातील कोणती कृती योग्य आहे? पहिली कृती बघा स्वयंशोध कृती, दुसरी आहे ज्ञानात्मक कृती, तिसरी आहे अभिज्ञानात्मक कृती आणि चौथं दोन्हीही ज्ञानात्मक आणि अधिज्ञानात्मक कृती. इथे बघा याचं योग्य उत्तर जे आहे ते ज्ञानात्मक कृती आहे, कारण की ज्ञानात्मक कृतीमध्ये तुम्हाला नवीन घटक जुन्या घटकाशी जोडणे हे ज्ञानात्मक कृतीमध्ये केलं जातं. त्यामुळे योग्य आन्सर आहे ज्ञानात्मक कृती. इथे बघा स्वयंशोध मध्ये स्वतंत्रपणे शोध घेण्याची पद्धत, ह्या पद्धतीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. तर अधिज्ञानात्मक कृतीमध्ये विचारांवर नियंत्रण व पूर्वज्ञानाचा उपयोग याच्यामध्ये केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता 7वीची शिक्षिका 7 वाक्यांचा एक मजकूर वाचून दाखवते.
व ती विद्यार्थ्यांना मजकूर काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून जवळपास तसाच मजकूर त्यांना तयार करण्यास सांगते. शिक्षिकेच्या या धोरणाला काय म्हणता येईल? इथे बघा, शिक्षिका एक लहान मजकूर 7 वाक्यांचा मजकूर ती वाचून दाखवते आणि विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक ऐकण्यास सांगते आणि तसाच मजकूर तयार करण्यास सांगते. इथे बघा, पर्याय पहिला मनोबंध निर्मिती, पर्याय दुसरा अधोगामी कृती, पर्याय तिसरा ऊर्ध्वगामी कृती आणि चौथा आहे परिच्छेद अनुलेखन. इथे बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ते परिच्छेद अनुलेखन. कारण परिच्छेद अनुलेखनामध्ये तुम्हाला परिच्छेद हा वाचून दाखवला जातो आणि त्यानंतर तुम्हाला परिच्छेद तो लिहिण्यास सांगितला जातो. त्यामुळे परिच्छेद अनुलेखामध्ये हे सर्व गोष्टी केल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचा योग्य उत्तर आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, अधोगामी कृतीमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजेच वाक्य तयार करावं लागतं. नंतर तुम्हाला शब्द तयार करावे लागतात आणि नंतर अक्षर, असा याचा क्रम तुम्हाला अधोगामी कृतीमध्ये करावा लागतो. तर ऊर्ध्वगामी कृतीमध्ये तुम्हाला पहिलं अक्षर तयार करावं लागतं. अक्षर तयार केल्याच्या नंतर अक्षरापासून शब्द तयार करावा लागतो आणि शब्दापासून वाक्य तयार करावं लागतं. ह्या स्टेपने तुम्हाला ऊर्ध्वगामी कृतीमध्ये जावं लागतं. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय पहिला आशय केंद्रित शिक्षणाऐवजी क्षमता आधारित शिक्षणास उत्तेजन देणे, पर्याय दुसरा भाषेचा सर्जनशील वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यात प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे, पर्याय पुढचा विषय वस्तूत प्रावीण्य मिळवणे आणि नंतर त्यांचा वापर करण्याची क्षमता प्राप्त करणे, पर्याय चौथा भाषेच्या विशिष्ट कामासाठी वापर करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. इथे बघा, पर्याय क्रमांक याचं जे उत्तर आहे ते चौथा योग्य आहे. ए आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान प्रक्रियात्मक ज्ञानाचे नेमके वर्णन करतं? इथे बघा, प्रक्रियात्मक ज्ञानाचे नेमके वर्णन करते. पर्याय पहिला घटकाबद्दल माहिती असणे, व्याकरणिक घटक त्याचा वापर माहीत असणे, व्याकरणिक नियम शिकणे आणि नंतर पुनर्वापर करणे आणि चौथा आहे व्याकरणिक घटक कसे कार्य करते व ते व्याकरणाच्या पुस्तकातून समजून घेणे. इथे बघा, याचं करेक्ट जे आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 2. प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये व्याकरणिक घटक आणि त्याचा वापर माहीत असणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, शासकीय हायस्कूलची शिक्षिका उषा राणी आपल्या विद्यार्थ्यांना नित्यादिनच्या वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्रजी बोलण्यास मदत करते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करते? इथे बघा, नित्यादिनच्या वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्लिश बोलण्यास मदत करते. इथे बघा, संभाषण कौशल्य, आंतरवैयक्तिक कौशल्य, पुढचा पर्याय आहे ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य आणि चौथा आहे मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य. कारण की तुम्हाला याच्यामध्ये दररोजच्या वापरातील आणि औपचारिक वापरासाठी तुम्हाला ज्या गोष्टी केल्या जातात त्या मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्यामधून केल्या जातात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचा योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इयत्ता
सातवीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चुका एकत्र करून त्यांना त्यांच्या चुकाबद्दल जागरूक करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यावर चर्चा करते. मात्र चुका कोणी केल्या आहेत हे सांगत नाही. ते विद्यार्थ्यांना त्या चुकांवर प्रतिसाद देण्यासही सांगते. इथे बघा, या धोरणाला काय म्हणता येईल? पर्याय पहिला, व्याकरणात गुंतवणे आणि त्यांचा अभ्यास. पर्याय दुसरा, व्याकरण शिकवणे. पर्याय तिसरा, प्रत्याभरण देणे. आणि पर्याय चौथा, चुकांचे विश्लेषण. इथे बघा, प्रत्याभरण देणे आणि चुकांचे विश्लेषण असे दोन पर्याय इथे योग्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात? इथे बघा, शब्दनिधी, पुढे उत्पादक शब्दसंग्रह, पुढे ग्रहणशील शब्दसंग्रह आणि व्यस्त शब्दसंग्रह. इथे बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ग्रहणशील शब्दसंग्रह आहे. कारण की ग्रहणशील शब्दसंग्रहामध्ये फक्त आपण ऐकतो, पाहतो आणि ओळखतो. बोलण्याची क्रिया ही केली जात नाही, ती फक्त ग्रहण केलं जातं. म्हणजेच आपण ऐकतो, पाहतो आणि ओळखतो. त्यामुळे याचं योग्य आन्सर आहे ते 3. इथे बघा, भाषा 1 चे अध्यापन शास्त्राचे प्रश्न संपलेले आहेत. भाषा 2 चे अध्यापन शास्त्राचे प्रश्न आपण पाहणार आहोत. इथे बघा, इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पुढील स्वाध्याय देते आणि त्यावरून पुढील लेखनाला काय म्हणता येईल? बघा, आता विद्यार्थ्यांना छापील पुस्तकाची आवश्यकता नाही या विषयावर जोडीने बुद्धिमंथन करणे, कल्पनांना लिहून काढणे आणि त्या आधारावर एक चांगला मजकूर तयार करणे, ज्यात 2 मत विषयांच्या विरोधात आणि 2 मत त्यांच्या बाजूने असतील. बघा, पर्याय पहिला वैयक्तिक लेखन, पर्याय दुसरा विवरणात्मक लेखन, पर्याय तिसरा चर्चात्मक लेखन आणि पर्याय चौथा आहे तो म्हणजे वर्णनात्मक लेखन. इथे बघा, चर्चात्मक लेखन हेच योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत गृहीत कल्पनांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इथे बघा, भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षण. पर्याय पहिला, भाषा ग्रहणात पालक, सवंगडी आणि मुलांच्या सभोवताली असणारी माणसे आणि वातावरण यांचे प्रयत्न. पर्याय दुसरा आहे, भाषा ही माणसांसाठी आणि जी माणसे भाषा बोलतात त्यांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असते. पर्याय तिसरा, भाषा क्षमता ही मुलांना मिळालेली देणगी असते आणि ती काळजीपूर्वक सराव व अभ्यासातून सुचते. आणि पर्याय चौथा आहे ते म्हणजे भाषा क्षमता मुलांना दैवी देणगी असते, त्यामुळेच ती ते ग्रहण करतात आणि उच्चारतात. इथे बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4, भाषा क्षमता मुलांना दैवी देणगी असते, त्यामुळे ते ग्रहण करतात आणि उच्चारतात. कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषा ग्रहण करणे आणि भाषा शिक्षण हे जन्मजात असल्यामुळे भाषा क्षमता ही दैवी देणगी आहे असं आपण म्हटलं जातं. इथे बघा, वायगोस्कीने इथे समाजाद्वारे भाषा शिकली जाते. म्हणजेच काय, तर भाषा ही माणसासाठी आणि जी माणसे बोलतात त्यांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असते. ह्या भाषेतून आपल्याला वायगोस्कीचं समाजाद्वारे भाषा शिकली जाते आपण असे यातून समजते. पुढे बघा, पुढीलपैकी ऊर्ध्वगामी श्रवण उपक्रम कोणते? अनुलेख, क्लोजे, श्रवण, बहुपर्यायी प्रश्नांचा वापर, सकारात्मक नकारात्मक विधान ओळखणे. पुढे बघा, सारांश करणे, संपूर्ण संदेश ऐकणे, पार्श्वनामांचा वापर करणे. पुढचा पर्याय आहे ऐकल्यानंतर सरमिसळ झालेल्या शब्दांना योग्य क्रमात लावून वाक्य तयार करणे, कवितेचे वाचन, तत्कालीन भाषण, वक्तृत्व आणि चर्चा.
यातील बघा जे योग्य ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 1 अनुलेख, क्लोजे श्रवण, बहुपर्यायाचा वापर आणि सकारात्मक आणि नकारात्मक विधान हे ओळखणे. इथे बघा ऊर्ध्वगामीमध्ये तुम्हाला अक्षर, शब्द आणि विधान किंवा वाक्य असे स्टेप म्हणजे कमीकडून जास्तीकडे हे अशा पद्धतीने आपल्याला बॉटम अप श्रवण उपक्रम करावा लागतो. पुढचा प्रश्न पाहूया. भाषा शिक्षणात साहित्याची सामग्रीची शिक्षणशास्त्रीय सिद्धी याचा अर्थ म्हणजे काय? बघा भाषा शिक्षणात साहित्याची व सामग्रीची शिक्षणशास्त्रीय सिद्धी. पर्याय पहिला आहे भाषिक शिक्षणशास्त्रास उत्तेजन देण्यासाठीचे अंतर्निर्धान उपक्रम आणि कृती. पर्याय दुसरा आहे सामग्रीत शिक्षणशास्त्राचा अंतर्भाव करणे म्हणजे शिक्षकांना शिक्षणशास्त्राचा अवलंब करता येईल. पर्याय तिसरा आहे शिक्षिकेला तिच्या वर्गात शिक्षणशास्त्र समजून घेण्यास मदतरूप होणे. आणि पर्याय चौथा आहे वर्गात वापरण्यासाठी विविध शिक्षणशास्त्राचा धोरणाची यादी करणे. इथे बघा योग्य पर्याय जो आहे तो सामग्रीत शिक्षणशास्त्राचा अंतर्भाव म्हणजेच शिक्षकांना शिक्षणाचा अवलंब करता येईल म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचे योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शाळेतील सर्व मुले आणि त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर एकापेक्षा अधिक भाषा आत्मसात करतात. शिक्षणात भाषा धोरण. इथे बघा शिक्षणात भाषा धोरण या संदर्भात याला काय म्हणता येईल? पर्याय पहिला संस्कृती विशिष्ट शिक्षणात भाषा धोरण. पर्याय दुसरा शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र. पर्याय तिसरा भाषा शिक्षणात मातृभाषा म्हणजे मूलाधार. आणि पर्याय चौथा मातृभाषा आधारित बहुभाषिकता. इथे बघा पर्याय क्रमांक चौथा मातृभाषा आधारित बहुभाषिकता याचा योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सध्या मशीन लर्निंग यावरील एक लेख माहिती मिळवण्यासाठी वाचते तिचे वाचन म्हणजे काय? इथे बघा माहिती मिळवण्यासाठी वाचते येते. पर्याय पहिला दृष्टिक्षेप करणे. पर्याय दुसरा परीक्षण करणे. पर्याय तिसरा चाळणे आणि पर्याय चौथा जो आहे तो निहाळणे. इथे बघा याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय चौथा निहाळणे, स्कॅनिंग करणे. ज्यावेळेस एखादी माहिती आपण शोधत असतो किंवा मिळवण्यासाठी आपण स्कॅनिंग करत असतो त्यामुळे याचं ऑप्शन जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे. इथे बघा आपण चाळणे म्हणजे स्किमिंग करणे हे आपण एखादी माहिती समजून घेण्यासाठी आपण ते चाळणे ही पद्धत वापरत असतो. आणि परीक्षण हे जे परीक्षण आहे ते आपण एखादी आधी वाचलेली माहिती किंवा लिहिलेली माहिती आपण त्याद्वारे मूल्यमापन करत असतो. आणि दृष्टिक्षेपामध्ये आपण केवळ ती नजरेखाली घालत असतो. त्यामुळे याचं योग्य जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 हे होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील कृती म्हणजे एका लहान मजकुराचे 2 भाग करून त्यातील वाक्य आलटून पलटून एका गटाला दिली जातात. गटातील एक मुलगा ते वाक्य सांगतो आणि दुसरा लिहितो. ही क्रिया पालटून पहिला मुलगा लिहितो आणि दुसरा सांगतो. नंतर दोघेही एकत्र बसून पूर्ण मजकूर तयार करतात. बघा पहिला पर्याय आहे प्रतिनिर्मिती. पर्याय दुसरा परिच्छेद अनुलेख. पर्याय तिसरा सह अनुलेख आणि जो पर्याय चौथा आहे तो व्याकरण अनुलेख. इथे बघा 2 विद्यार्थी आहेत. आलटून पलटून ते वाक्य लिहितात आणि सांगतात. नंतर दोघेही एकत्र बसून तो मजकूर पूर्ण तयार करतात. इथे बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 सह अनुलेख हे याचं करेक्ट आन्सर आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. शिकणे म्हणजे अर्थाचा शोध घेणे. त्यामुळे शिक्षणाची सुरुवात त्याच मुद्द्यांपासून करावी ज्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मुले करीत असतात. पुढीलपैकी कोणता पर्याय वरील शैक्षणिक तत्वज्ञानाचा पुरस्कार करतो? इथे बघा, शिकणे म्हणजे अर्थांचा शोध घेणे. इथे बघा, पर्याय पहिला आहे वर्तनवाद, पर्याय दुसरा आहे रचनावाद, पर्याय तिसरा आहे बहुबुद्धिमत्ता आणि पर्याय चौथा आहे तो संरचनावाद. इथे बघा, याचा जो करेक्ट आन्सर आहे ते रचनावाद. रचनावाद मध्ये तुम्हाला अर्थाचा शोध घेणे म्हणजेच काय, तर आपल्याला इथे अर्थ लावणे या उद्देशाने ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे घटक प्रधान भाषा आदान म्हणजे. इथे बघा, प्रधान भाषा आदान फॉर्म ओरिएंटेड लँग्वेज इनपुट म्हणजे भाषा शिकण्यासाठी घटकाचा अर्थ. पर्याय दुसरा शब्दसंग्रह उच्चारण व्याकरणाचा वापर. पर्याय तिसरा माहितीवर भर असणारे आदान आणि पर्याय चौथा आहे तो म्हणजे लिहिणे शिकण्यासाठी आदानांची क्षमता. इथे बघा, योग्य जे ऑप्शन आहे ते म्हणजे शब्दसंग्रह उच्चारण आणि व्याकरणाचा वापर. इथे बघा, प्रधान भाषा आदान यामुळे याचं जे करेक्ट जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे असणार आहे. बघा, पुढीलपैकी शिकण्यासाठीचे मूल्यमापन कोणते? शिकण्यासाठीचे मूल्यमापन कोणते? बघा, पर्याय पहिला आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन. पर्याय दुसरा वर्षाच्या शेवटी मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी त्यांना बढती देण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन. पर्याय चौथा विशिष्ट पातळीवरती मुलांच्या यशाचे निदान करण्यासाठी राज्याकडून केले जाणारे मूल्यमापन. आणि पर्याय चौथा प्रत्येक सत्राच्या शेवटी मुलांची प्रगती पाहण्यासाठी तयार केलेले मूल्यमापन. इथे बघा, शिकण्यासाठीचे मूल्यमापन ते कोणते आहेत, तर पर्याय क्रमांक पहिला अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यावर तयार करण्यात आलेले मूल्यमापन याचं योग्य आन्सर असणार आहे. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? पर्याय पहिला बोलताना व लिहिताना आपण वापरतो ते शब्द, ऐकल्यावर आपण समजतो ते शब्द, आपल्याला समजत नाही ते शब्द आणि शेवटचं ऐकताना कधी कधी आपल्याला आठवतात ते शब्द. इथे बघा, उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते बोलताना व लिहिताना आपण वापरतो ते शब्द म्हणजे उत्पादक शब्दसंग्रह होय. पुढचा प्रश्न आहे कवितेच्या अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या विधानांचे समर्थन करणार नाही किंवा करता येणार नाही? बघा, कवितेच्या अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात आहे कविता विद्यार्थ्यांच्या कल्पकतेच्या सरावासाठी असते, कविता भाषेसोबत काम करण्यासाठी असते, कविता आनंदासाठी असते, तर कविता व्याकरण शिकवण्यासाठी असते. इथे बघा, याचं करेक्ट आन्सर जे आहे ते कविता व्याकरण शिकवण्यासाठी असते. ह्या जो पर्याय आहे या पर्यायाला आपण समर्थन करणार नाही, कारण की कविता ही व्याकरण शिकण्यासाठी नसून ती आपल्या कल्पना किंवा भाषेवर काम करण्यासाठी किंवा कवितेचा आनंदासाठी असते. त्यामुळं हे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 4 आहे. शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी बोलते, सादर करते या भाषिक कौशल्याला काय म्हणतात? इथे बघा, शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयावर मुलांशी बोलते आणि सादर करते या कौशल्याला आपण काय म्हणतो? इथे बघा, पहिला ऑप्शन आहे मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य,
दुसरा आहे वास्तव जीवनाशी संबंधित भाषा, तिसरा आहे भाषिक नोंद आणि चौथा आहे ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य. इथे बघा ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. बघा शेवटचे 2 प्रश्न राहिले आहेत. पुढील विधानातून कोणते व्याकरणिक ज्ञान सूचित होते? घटकांची माहिती, त्याचे विवरण आणि त्याच्या मर्यादित सरावाचा वापर. इथे बघा पर्याय पहिला आहे क्षमता, दुसरा आहे अधिज्ञानात्मक ज्ञान, प्रक्रियात्मक ज्ञान आणि चौथा आहे निर्देशक ज्ञान. इथे बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे निर्देशक ज्ञान. निर्देशक ज्ञानमध्ये घटकाची माहिती, त्याचे विवरण व त्याचे मर्यादित सरावाचा वापर हे त्याचे सूचित केलं जातं किंवा त्याचं पाहिलं जातं. आजचा शेवटचा प्रश्न, पुढील उपक्रमात कोणत्या नियत कार्याचा अंतर्भाव आहे? इथे बघा खालील उपक्रमात नियत कार्याचा अंतर्भाव आपल्याला पाहायचा आहे. विद्यार्थ्यांना हॉटेलचे मेन्यू कार्ड देण्यात येते आणि त्यांना 1800 रुपयांच्या मर्यादेत 4 जणांसाठी खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायची आहे. एक व्यक्ती शाकाहारी आहे, एकास मशरूमची ॲलर्जी आहे. विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी रिक्षा भाडे म्हणून 70 रुपये शिल्लक ठेवायचे आहेत. विद्यार्थी काय ऑर्डर करणार आहे, त्यांची आवड आणि परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या रिक्षा भाड्याविषयीची चर्चा करतात. पर्याय पहिला आहे उच्च प्रतीचे चिंतन कौशल्य, पर्याय दुसरा आहे अभ्यास गुंतवणूक प्रतिसाद वापर, पर्याय तिसरा आहे ज्ञानात्मक धोरण आणि पर्याय चौथा आहे सादरीकरण सराव उत्पादन. इथे बघा पर्याय क्रमांक 2 हेच करेक्ट असणार आहे, कारण की अभ्यास केला जातो, नंतर गुंतवणूक केली जाते, प्रतिसाद होतो, नंतर त्याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर व त्यातील अध्यापनशास्त्रातील प्रश्न आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.